प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व आहे. अशा सद्गुरूंच्या चरणी वंदन करताना ते म्हणतात की हे श्री मामा, आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माया स्पर्श करू सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू, दुर्णी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटेल मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असेल तैसा असा सद्गुरु स्वामी. मायेच्या बळी करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लजा यमान काय करू. ना तुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु स्तवनी स्तवू आता. अशा सद्गुरूंसाठी या 7 ओव्यांचं समर्थांनी स्तवन केलेलं आहे. पुढेही सद्गुरूचं वर्णन या समासामध्ये येणार आहेच. मग आता सद्गुरूंविषयी समर्थ आपली कृतज्ञता किती अत्युच्च कोटीच्या भावांनी व्यक्त करतात ते आपल्याला या ओव्यांच्या मधनं समजून येतं. साधी सोपी रसाळ अशी समर्थांची ही मराठी भाषा आपल्याला एका अध्यात्माच्या उंचीकडे घेऊन जाते. मग ईश्वराच्या साधनेसाठी आपल्याला काही निश्चय करायचा असेल तर तो निश्चय आपल्याला कसा उपयोगी पडतो, तर सद्गुरूला प्रथमतः आपल्याला शरण जावं लागतं. मग ही शरणागती काय करते, तर आपल्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक पालवी निर्माण करते, ज्या योगे आपण या साधनेला उद्युक्त होतो. मग जे श्रुतीने सांगितलं की नेती नेती म्हणजे काही समजत नाही, मग तिथे मूर्खांची मती पवाडेल कोठे. म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये आपण सातत्याने तसंच वागत राहिलो तर अध्यात्मामध्ये कसं पुढे जायचं याचं सांगणारं कोणी आपल्याला जर भेटलं नाही तर मात्र आपल्या आयुष्यामध्ये फसगत होते. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरोसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. आता ह्या व्यवहारातील जीवनातून मला पुढे जाण्यासाठी, तरुण जाण्यासाठी तुम्ही मला समर्थपणे मार्गदर्शन करावं अशी तुम्हाला प्रार्थना. मायेच्या बळी करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लजास यमान काय करू. मायेच्या भोवती फिरत असताना म्हणजे ह्या जगाचं व्यावहारिक जे अस्तित्व आहे हा एक आपला भ्रम आहे. याच्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर प्रथमतः आपल्याला आपल्यामधल्या आध्यात्मिक जागृतीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल. मग ही जाणीव आपल्यामध्ये कशी होईल, तर सद्गुरूंच्या कृपेने होईल असं म्हणतात. मग नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. निर्गुण एकदम समजून घ्यायला गेलो आपण तर समजत नाही. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून लागे प्रतिमा, म्हणून आपल्याला सगुणाची साधना करायची. मग हे सगुण आपल्याला कशासाठी आहे, तर आपल्याच जीवनाचा उत्कर्ष होण्यासाठी अतिशय उपयोगाचा आहे. मग माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा, म्हणजे ज्या मायेमध्ये माझं सर्व व्यावहारिक जग सुरू आहे त्याच्या सुद्धा मी या सद्गुरूंचा महिमा वर्णन केल्याशिवाय राहणार नाही. मग सद्गुरूंचं वर्णन करत असताना सद्गुरू काय करतात, तर आपल्या व्यावहारिक जीवनाला एक आध्यात्मिक दिशा देण्याचं महत्त्वाचं काम सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरू आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे. मग सद्गुरूंच्या कृपेसाठी आपल्याला जे जे पाहिजे ते करण्याची आपली तयारी पाहिजे. म्हणून आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरू हा स्तवनी स्तवू आता. सद्गुरूंचं स्तवन करत असताना आपल्या भावासारखा आहे तो मनामध्ये कायम त्याचं स्मरण करायचं. देव आठवावा ध्यानी, चिंतनामध्ये देवाचं स्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे, अन्य कुठलीही गोष्ट नको. अन्य कुठल्या गोष्टीमध्ये गेलो की आपण काय होणार, ईश्वरापासून पुन्हा पुन्हा दूर जाणार.
म्हणून हे स्तवन घडावं ते देवाचंच घडावं. तैसा सद्गुरु स्तवनी स्तवू आता. अशा सद्गुरूचं स्तवन आम्ही करत आहोत. पण सद्गुरूचं स्तवन का करायचं? सद्गुरू स्वरूपाला म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे ते त्या ठिकाणी मायेचा स्पर्श होऊ देत नाही. सर्व ज्ञान मायेच्या कक्षेतलं आहे. त्यामुळे सद्गुरूला आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसतं. सद्गुरू कसं आहे कळून घेण्यासाठी आपल्यामध्ये पण ती पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. म्हणून श्रुतीसुद्धा आत्मविद्येची आई आहे. परमात्मा स्वरूपाचं वर्णन करायचा तिला प्रयत्न केला, परंतु तिला सुद्धा स्वरूप कळलं नाही. म्हणून ती नाईलाजाने गप्प बसली. आपण त्या ओव्या पाहिल्या. म्हणून आपल्या बुद्धीचं स्वस्वरूप जे आहे ते कळून घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याला परमार्थाच्या मार्गावर पुढे चालण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग हे प्रयत्न आपल्याकडनं कसे होतील? तर काळानुसार जी साधनं आहे ती साधनं आपण केली पाहिजे. त्या साधनेमधून आपल्याला पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पण हे सगळं कोणाच्या कृपेने होणार आहे? तर हे सद्गुरूंच्या कृपेने होणार आहे. मग सद्गुरू आपल्याला या मार्गावर घेऊन जातील. म्हणून सद्गुरूंचं स्तवन या ठिकाणी झालं. मग पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतात? जय जयाजी सद्गुरू राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्ष ध्वजा दिनबंधू. सद्गुरू कसा आहे? तो विश्वंभराचं विश्वबीज आहे. म्हणजे ह्या जगाचं सगळं ते आदर्श आहे. परमपुरुषा मोक्ष ध्वजा दिनबंधू. मोक्षाच्या प्राप्तीकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्य करणारा तू आहे. तुझी येणे अभय करे अनाथावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाय. ज्याप्रमाणे आपला सूर्य उगवल्यानंतर अंधार जातो असा आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचा जो अंधकार आहे तो सद्गुरूच्या कृपेने नष्ट होतो. मग ह्या सद्गुरूची कृपा जर आपल्यावर व्हायची असेल तर आपल्याला त्या मार्गावर पुढे चालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा ते आपल्याकडनं घडणार नाही. जर आपल्याला ह्या परमार्थाच्या मार्गावर चालायचं असेल पुढे तर आपण काय केलं पाहिजे? तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. जसा सूर्य उगवल्या अंधार जातो तसा अज्ञानाचा अंधकार सद्गुरूच्या कृपेने आपल्या आयुष्यातून निघून जातो, पळून जाईल. आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड वरे निशी जालिया नंतरे पुन्हा काळो. मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला काय पाहायला मिळतंय की सद्गुरू कसा आहे? आदित्य म्हणजे सूर्य हा उगवल्यानंतर अंधार जसा पळून जातो त्याप्रमाणे आपल्या जीवनातलं अज्ञान हे मुळासकट उपटून काढण्याचं काम कोण करत असेल तर ते सद्गुरू करतात. संपूर्ण अज्ञान मुळासकट काढण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंना शरण जायचं. मग आपल्या जन्ममृत्यूच्या चक्रातूनही ते आपल्याला मुक्त करतात. तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाके. पुढची गोवी हीच की हे सद्गुरू काय करतात तर आपल्या अज्ञानाला मुळासकट काढून, आपण पाहिलं आता मुळासकट काढून टाकतात, उपटून टाकतात. त्याचा ठाव ठिकाणा नष्ट करताना आपल्याला जन्म आणि मृत्यूचं जे आपलं चक्र सुरू आहे ह्या चक्रातून मुक्त करतात. मग ह्या चक्राची मुक्ती कशी आहे? सुवर्णाचे लाहू काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संदेही पोडोची नेने सर्वता. का सरिता गंगेशी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. मग गंगा एकदा समुद्राला मिळाली की पुन्हा गंगा होऊ शकत नाही, ती समुद्रामध्येच समर्पित होते. तसं आपल्याला सद्गुरूमध्ये पूर्णपणे समर्पित व्हायचं. मग गंगेमध्ये जर समर्पित व्हायचे तर आधी आपल्याला गंगा समजली पाहिजे असं समर्थ म्हणतात. गंगा समजली की आपण समुद्र काय ते आपल्याला समजणार. समुद्र आपलं काय भवसागरातलं जीवन आहे. गंगा वाहते म्हणजे ते आपलं जीवन आहे. या जीवनातून मुक्तीसाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं. मग ती पुन्हा वेगळी होत नाही होऊ शकत तर काय केलं पाहिजे? तर मी सद्गुरूंना शरण घ्यायला. परी ते सरिता मिळणी मागे
वहाळ मानी जेत जगे तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीची हो. परिस अपना ऐसे करीना सुवर्ण लोहे पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. मग जर आपण सद्गुरूच्या शरणागतीला आलो तर आपल्या जीवनामध्ये एक अद्वैत तत्वज्ञानाचं सार निर्माण होणार आणि हे सार मात्र आपल्याला आपल्या जीवनाच्या पहिलं तीराला घेऊन जाण्यासाठी उपयोगी होणार आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं. तर सरिता म्हणजे नदीलाच म्हटलेलं आहे. वहाळ मानी जेत तैसे नव्हे शिष्य वेगे स्वामीची. शिष्य जेव्हा शिष्याच्या पातळीला येतो तेव्हा सुद्धा तो सद्गुरूच्या बरोबरीला असं, पण काही ज्ञानाचं अपूर्णता त्याला पूर्ण करण्यासाठी या सद्गुरूची आवश्यकता असते. पूर्णत्वासाठी त्याला सद्गुरूची आवश्यकता. उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूच्या, म्हणजे सद्गुरूच्या अंतर्गत त्याच्या अंकित म्हणजे राहून तो उपदेश करायला. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्ण सुवर्ण करिता नये म्हणून उपमान साहे सद्गुरूशी परिसाची. सद्गुरूला समर्थांनी परिसाची उपमा दिली. परिस काय करतो? लोखंड जवळ आला की त्याला सोनं करतो. त्याचप्रमाणे गुरु काय करतात? शिष्याला जवळ घेऊन त्याच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून त्याच्या जीवनाचं आध्यात्मिक सोनं करतो. असा या ठिकाणी असा भावार्थ. मग आपल्या जीवनात जर सद्गुरू आला तर काय करतो? शिष्यास गुरुत्व प्राप्त होईल, म्हणजे त्याच्याकडे सुद्धा त्याला गुरुपर्यंत घेऊन जातो. मग आपल्या जीवनात सुद्धा जर आपल्याला या सद्गुरूची महती समजून घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टीशी जोडून राहण्यासाठी जे अध्यात्म मदत करतं त्याच्याशी आपल्याला कायम जोडून राहता आलं पाहिजे. मग हे जोडून राहण्यासाठी आपण काय करू शकतोय? तर सद्गुरूंना शरण जायला. मग सद्गुरूंना शरण जाण्याचा जो महत्त्वाचा भाग आहे तो काय आहे? तर पहिल्यामध्ये आपल्याला शिष्यत्व निर्माण होणं हे खूप महत्त्वाचं. आणि शिष्यत्व आपल्यामध्ये निर्माण झालं तर आपण शिष्यातून गुरुत्वापर्यंत गुरुत्वापर्यंत जाऊ शकतो. मग त्यांनी काय सांगितले? उपमे द्यावा सागर तरी तो अंत्यची क्षार अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. उपमा द्यावी जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनास. उपमे गगन म्हणो गगन तरी गगनापरिस ते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूस गगनाचा. धीरपणे उपमू जगती तेही तरी हेही खचेल कल्पांती म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद. शास्त्र काय सांगते? तर सद्गुरूविषयी बोलायचं म्हटलं तर ते अत्यंत अमर्यादित. शास्त्राला सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा आहे. इतकं सद्गुरूचं महत्त्व आपल्याला सांगितलं. मग या सद्गुरूचं आपल्या जीवनामध्ये यायचं असेल, मग अशी आपण बघितलं की परीस लोखंडाचं सोनं करतो पण त्याचे सोने काही होत नाही, त्या परिसाला लोखंडच आपण म्हणतो. मग सद्गुरूला शरण गेलेला शिष्य मात्र पुष्कळ लोकांना उपदेश जर करीत असेल आणि त्याचं सार्थक होत नसेल तर त्याला सद्गुरू प्राप्तीची अत्यंत आवश्यकता हे आपल्याला समजायला निश्चित मार्ग आहे. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपण सद्गुरूला पूर्णत्वाने शरण गेलं पाहिजे. आणि हे पूर्णत्व आपल्याला सद्गुरूच्या शरणाने येणार आहे, तेच या ठिकाणी आपल्याला समर्थ सांगतात. मग ज्या 3-4 ओव्या बघितल्या तर सद्गुरूचं वर्णन जसं जसं केलं आपण तरी ते कमीच आहे. मग ते अनुभवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर गुरुनी ज्या मार्गावर चालवायला शिकवलं त्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग हे प्रयत्न हळूहळू जर आपण करत राहिलो तर गुरूंची कृपा आपल्याला होईल आणि याच कृपेने आपण गुरुत्वापर्यंत पोहोचणार आहोत. मग सद्गुरूचं वर्णन गगना एवढा उंच केलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचं काय? तुका आकाश एवढा.
तसे सद्गुरूंचं स्वरूप या ठिकाणी सांगितलं की सद्गुरूच गगनाचं. मग धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दुष्टांती हीन वसुंधरा. मग आपण जर याचा विचार करायला लागलो तर सद्गुरू सूर्यासारखा आहे असे म्हणावे तरी ते बरोबर आहे. परंतु सूर्याचा प्रकाश किती? शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्यात. समजा एखाद्या ठिकाणी अंधार झाला तर त्या सूर्याचा प्रकाश जाणवत नाही, परंतु सद्गुरू मात्र एकदा आपल्या जीवनात आला तर तो प्रकाश कायम आपल्या पाठीमागे राहतो. मग आपण काय केलं पाहिजे? तर सद्गुरूच्या कृपेला पात्र होण्यासाठी जी जी गोष्ट आपल्याला करणं आवश्यक आहे ती सर्व आपण प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. जर हे प्रयत्न आपल्याकडनं चांगले झाले तर गुरूंच्या कृपेला आपण पात्र होऊ. मग सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कुठेच मर्यादा नाही, ते अनंत आहे, म्हणून त्याला सूर्याची उपमा सुद्धा कमी पडते. अमर्यादित वरच्या एका ओळीमध्ये शास्त्र बोलती मर्यादा सद्गुरू अमर्याद. सद्गुरू अमर्याद आहे, त्याचं वर्णन किती केलं तरी न संपणार आहे. मग त्याचप्रमाणे पाण्याची पण उपमा दिली, सद्गुरू पाण्यासारखं आहे, तर तेही योग्य नाही, कारण पाणी चंचल असतं, कालांतराने ते जर साठलं तर बघा त्याच्यामध्ये पण दोष निर्माण होतात. पण सद्गुरूमध्ये काही नाही, कारण सद्गुरू निश्चल असतं, त्यांचा कधीच नाश होत नाही. म्हणून ही सुद्धा उपमा यांना कमी पडते. मग सद्गुरू अमृतासारखं आहे असं पण म्हटलेलं आहे, पण ते सुद्धा बरोबर, कारण स्वर्गातून नित्य येणारे अमृत, देव सुद्धा अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात, पण ते नुसतेच नावाने अमर असतात. पण सद्गुरू कसा आहे? कायमच अमर आहे. ज्याच्यावर कृपा होते तो खऱ्या अर्थाने अमर बनतो, त्याच्या जीवनाचं खरं आध्यात्मिक सोनं होतं. म्हणून ही सुद्धा उपयोग बनते. कल्पतरूची पण उपमा दिलेली आहे. कल्पतरू काय करतोय बघा. आता सद्गुरू कल्पतरूसारखं आहे असं म्हणावं तर हे सुद्धा कल्पतरू जे आपल्याला कल्पना करतो तेवढंच देतो, परंतु सद्गुरू त्याच्याही पलीकडचं आपल्याला देतात, त्यामुळे त्याचीही किंमत करता. मग ही सुद्धा उपमा या ठिकाणी पडते. त्याच्यानंतर सद्गुरूंनी त्याला चिंतामणीची उपमा दिली, ती सुद्धा उणे आहे. पण सद्गुरू चिंतामणीसारखं म्हणतो तेही योग्य नाही, कारण मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व पडते, ज्याला चिंता नाही त्याला चिंतामणीचं महत्त्व पडतं. पण सद्गुरू शिष्याच्या मनामध्ये कुठलीही चिंताच राहू देत, अखंड कृपा जर झाली. या ठिकाणी गुरु म्हटलं की गुरु तत्व लक्षात ठेवायचं, व्यक्ती नाही. मग अशा गुरूंना उपमा देऊन गुरूंचं महत्त्व आपल्या जीवनात काय आहे ते समर्थ आपल्याला पटवून सांग. मग त्यांनी कसं सांगितलेले? सद्गुरूशी उपमावे अमृत, जे आता आपण पाहिलं, तरी अमर धरिती मृत्यूपंत सद्गुरू यथार्थ अमर करे. सद्गुरूशी म्हणावे कल्पू तरु कल्पनेतून विचारू, कल्पवृक्ष अंगीकारू कोण करे. जे आता सर्व ओव्या आपण अर्थ बघितला त्या ह्या ओव्या. चिंता मात्र नाही म्हणे कोण पुसे चिंतामणी, कामधेनुची दुभणी निकामाशी न लगती. सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठक मोक्ष लक्ष्मी. पण जेवढं जेवढं आपण करत जाऊ तेवढं सद्गुरूबद्दलचं कमीच आहे. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती, सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद, तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथे, म्हणून सद्गुरु वर्णवेना, हेगे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुना अंतरनिष्ठ जाणती. मग सद्गुरू आपल्या अंतरात जे आहे, आतमध्ये आहे ते जाणतात, बाह्य काय आहे ते पाहत नाही, हे सांगितलं. मग सद्गुरूचं इतकं यथार्थ वर्णन आपल्याला ह्या 4थ्या समासामध्ये पाहायला मिळालं. आणि 5व्या समासामध्ये सद्गुरू नंतर संतांचं स्तवन केलेलं आहे रामदास स्वामी. श्रीराम आता वंदिन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे नि गुह्य ज्ञान, प्रगटे जनी चे वस्तू परम दुर्लभ, जयेचा लभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. संतांच्या संगतीचं फळ, वस्तू प्रगटची असे पाहता कोणीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. संतांच्या स्तवनामध्ये संत कोणाला म्हणावं, संतांचं आपल्या जीवनामधलं असणारं महत्त्व या ओव्यांमध्ये आपल्याला समजून येतं. मग ज्याचं वागणं सत्व रज आणि तम ह्या 3 गुणाच्या पलीकडे गेलेलं आहे, ज्याला बाह्यस्थिती कशी असली तरी स्वतःच्या आनंदात डुलत असतात, त्यांना आपण संत म्हणतो.
आणि या संतांचं दर्शन सुद्धा अतिशय दुर्लभ आहे असं आपल्याला या ठिकाणी संत रामदास स्वामी सांगतात. मग या सगळ्या गोष्टीचं वर्णन करत असताना जर आपण पुढे गेलो तर आपल्याला काय अनुभवायला मिळतंय, तर सद्गुरूंच्या इतकं महत्त्व समर्थांनी संत स्तवनाला सुद्धा दिलेलं. मग संत काय करतात, तर या दृश्य जगतामध्ये विश्वमनाचं सर्व ज्ञान करून देणाऱ्या विज्ञान पंडितांना आदर्श पुरुष समाजातील मानले जातात. मग अशा आपल्या ह्या अध्यात्म प्रधान संस्कृतीमध्ये म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये अशा खऱ्या संतांचं महत्त्व अतिशय आहे. मग संत आपल्याला काय सांगतात, मी देह नसून मी आत्मा आहे. या स्थितीला आणण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कारण आत्म्याला स्थळ काळाच्या मर्यादा नाही हे आपल्याला माहिती आहे. मग हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर संत आणि संत संघ या दोन गोष्टींचं महत्त्व मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय आहे असं या 3 ओव्यांमधून आपल्याला समर्थ सांगतात. मग अशा संतांच्या संगतीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाही परंतु त्याचं महत्त्व जीवनामध्ये किती आहे हे आपल्याला समजून सांगण्यात येतात, संत सांगतात. म्हणून नेहमी आपण सांगतो की संतांच्या दर्शनाला जावं, पण कसं जावं, तर मन अतिशय शुद्ध करून जावं. पण जाताना आपण काय करतो, त्यांच्यासाठी हार घेऊन जातो, काहीतरी प्रसाद घेऊन जातो, दर्शन घेतो आणि बाजूला येतो. पण त्या स्थूलात्मक जेवढा फायदा होतो तेवढा आपण अंतरात्म्याला जर संतांच्या जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप जास्त फायदा होऊ शकतो. मग हा परमात्मा किती सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्मत्वाचं वर्णन सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळेल. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाली, पाहता असताशी चुकले निज वस्तूशी. आपण भौतिकातल्या वस्तू बघताना आपल्याला डोळ्यांना दिसतात म्हणून त्या खऱ्या वाटतात. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत त्या आपण आहेत की नाही हे समजतो का, ह्या कशा ओळखायच्या हे संतांकडून आपल्याला सांगतात. जे दीपाचेनी दिसेना नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने ही वसेना दृष्टीपुढे. मग ज्या गोष्टी सूक्ष्म ज्या डोळ्यांना समजत नाही त्या नाहीत असं समजाय, त्याचा अनुभव आपल्याला येतो. बघा, व्यवहारातली गोष्ट घ्या, ज्या माध्यमाने आपण जोडले हे ऑनलाईनमध्ये कोण कुठे 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 गावाला आहेत सगळे, तुम्ही कुठे मी कुठे, एवढ्या अंतरामध्ये सुद्धा आपण एकमेकांचं संभाषण ऐकतो. समजा हे साधन नसतं तर, हे साधन डोळ्याला दिसत नाहीये परंतु त्याचा अनुभव तर आपण घेतोय. असंच साधनेचा विषय आहे. मग समजा आपल्याकडे जर वीज आहे, डोळ्यांना आपल्या दिसत नाही डोळ्या, पण त्याचं बटन दाबलं की आपल्याला त्याचा अनुभव येतो. मग ती वीज नाही असं म्हणतो का? जर उघडी वायर हातामध्ये धरली तर तिची किती आपल्याला एकदम शॉक देते, लगेच अनुभव त्याचा पण येतो. मग अध्यात्मामधले असे अनुभव सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला चांगल्या मार्गाकडे घेऊन जातात. मग ज्या निज वस्तूंना आपण आपलं समजतो त्या काही काळासाठी येत, आपल्याला लक्षात ठेवा. मग जर आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर पुढे जायचं असेल तर ह्या निज वस्तूंच्या पलीकडे असणाऱ्या सूक्ष्म वस्तू कशा आहेत, ज्या दीपाचेने दिसेना नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने ही वसेना दृष्टीपुढे, ज्या दृष्टीपुढे नाहीच आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला अनुभव घ्यायचा या ठिकाणी. आणि याच्यासाठी आपल्याला संतांची कृपा असली पाहिजे. सद्गुरू नंतर संतही तेवढेच महत्वाचे आहे. मग पुढे काय होतात, 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुशी, तीव्र आदित्य कळा राशी तोही दाखविना. मग आता जर आपण विचार केला तर चंद्राला 16 कला आहेत. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश पूर्ण असतो, तो पूर्णत्वाने दिसतो. पण जो कलेने वाढत जातो तो अमावस्येला समाप्त होतो. पौर्णिमेला तो पूर्णत्वाला येतो. तशी आपली साधना ह्या चंद्राच्या कलेप्रमाणे आपल्याला वाढवीत नेली पाहिजे. जया सूर्याचे नि प्रकाशे पूर्ण तंतु तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भाषे अनुरेणू दिक. मग हे अनुरेणू किती सूक्ष्म असतात, त्या सूक्ष्मतेचा आपल्याला अनुभव जर घ्यायचा असेल तर या गोष्टीशी आपल्याला जोडून राहिलं पाहिजे. मग अनुरेणू सारखे बारीक प्रकाशे सुदय प्रकाशामध्ये दिसतातच,
मग आपले गुणदोष आपण ह्या सूक्ष्मतेने, ह्या प्रकाशाने ओळखून ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी, परी ते दाखवे ना वस्तुसी, ते जयाचिनी साधकाशी प्राप्त होय. मग जर आपल्याला सूक्ष्माकडे जायचंय, मग ते सूक्ष्म काय आहे? तर वाणी, मन, बुद्धी हे आपल्या शक्तीच्या पलीकडे फक्त आपल्याला अनुभवायला येतात. मग ह्या वस्तूंचा आपल्याला अनुभव घेण्यासाठी सूक्ष्म व्हायला पाहिजे. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूसी. आपण ज्या भौतिक वस्तू शोधतो तशा सूक्ष्म वस्तू आपल्या जीवनातल्या आपल्याला शोधायच्या, अंतःकरण शुद्धीसाठी, गुरुच्या कृपेसाठी, संतांच्या कृपेसाठी. वळे विवेकाची वेगळी, पडे शब्दाची बोबडी, जेथ मनाची तातडी कामा नाही. समजा आपल्याला सुरुवातीला असं काही ऐकलं, त्या श्रवणात काहीतरी खूप करावं अशी एक भावना निर्माण होते, आपण करायला सुरुवात करतो, पण ती कायमस्वरूपी टिकते का हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं. जर हे टिकलं नाही आपल्याला तर मग काय होतं? मग कधी कधी आपल्याला शब्दाचं स्मरण बंद पडतं, आपला विवेक जागृत राहत नाही, मनामध्ये चंचलता निर्माण होते, आणि मग असं सगळी केलेली धडपड आपल्याला काय होतं? मनाची तातडी कामा नाही. मग थोडं करतो आणि थांबतो, ते काही कामाला येत नाही. जो बोलकपणे विशेष, सहस्र मुखांचा जो शेष, तोही सिनीला निशेष वस्तू न संग. मग वस्तूच्या सातत्यामध्ये आपण राहिलो तर त्या भगवान शेषाला सुद्धा थकावं लागलं तर आपण कुठे किती त्याच्यापेक्षा लहान आहोत. अशा वस्तूंच्या न संग, त्याच्या संगतीत राहू नये. वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेल. जर आपल्याला वेद जाणायचा असेल तर लगेच एका याच्यात करणार नाही. काल आपण बघितलं की आपल्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपण छोट्या छोट्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, पुढे पुढे गेलं पाहिजे, त्याचा क्रम केला पाहिजे. मग सोप्या ग्रंथामध्ये प्रथमता येतो, गाथेचा अभ्यास येतो, मग दासबोधाचा अभ्यास, आणि मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास येतो. असं एक एक पायरी आपल्याला पुढे जावं लागतं. मग ह्या एक एक पायरीमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये असणारं प्रत्येक तत्वज्ञान जर आपण समजून घेऊ शकलो आणि ते आचरणात आणायला लागलो तर मात्र आपल्याला आतून स्फुरण येतं गुरुतत्वाकडनं, आणि हे काय आहे याची जाणीव व्हायला लागते. वेदे प्रकाशिले सर्व हे पाहिलं आपण. तेची वस्तू संत संगे, स्वानुभावे कळो लागे, मग त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवनू. मग त्या वस्तू म्हणजे कुठल्या? तर अध्यात्माच्या वस्तू, स्वतःच्या अनुभवाने काय करतात? कळू लागणार, अरे हे काय आहे, त्याचा महिमा वचनी सांगे. मग आपल्या बोलण्यात ते दिसायला लागेल, त्या वचनातून तेच दिसू लागेल. ऐसा कवनू, असा कोण आहे? तर एकूण लोकसंख्येच्या आता बघा तुम्ही 5 ते 10% लोक ह्या मार्गावर विश्वास ठेवून चालणारी आहे. आपला विश्वास देवापेक्षा पैशावर जास्त आहे. एक वेळ अशी आली की आपण पैशाला प्राधान्य देतो. पैसा महत्वाचा आहेच व्यावहारिक जीवनामध्ये, पण किती? हा देह आहे तोपर्यंत. मग जर मला जन्मोजन्मीच्या ह्या चक्रातून सुटायचं असेल तर कुठल्याही मार्गावर चालत असताना मात्र मी गुरुच्या कृपेला पात्र होण्यासाठी साधनाही केलीच पाहिजे. मग गुरु काय सांगतात की कलियुगामध्ये विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, माया तिथा अनंताची संत सोये सांगती. कलियुगाचा विचार केला तर मायेचं जे आवरण आहे हे आपल्या भोवती इतकं घट्टपणे आवळलं गेलेलं आहे, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठीचा मार्ग संतच आपल्याला दाखवू शकतात असं समर्थ म्हणतात. संत सोये सांगती, माया तिथा अनंताची. ती कशी आहे? अनंताची माया आहे, पण ही भेदायची असेल तर सद्गुरूची कृपा होण्यासाठी संत आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून संत सुद्धा आपल्या जीवनाचे वस्तुशी वर्णले नवचे, त्याची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. आता संतांचं वर्णन, संत कसे असतात ते सांगितले. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत कसे ते सांगतात. संत
समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोली जे माहेर, सायुज्य मुक्तीचे. काल मुक्ती आपण बघितली. संत सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जय, संत प्राप्तीचा समय सिद्धरूप. मोक्षाची अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीवी दरिद्र असंख्यात नृपती केले. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचीने हा ज्ञान विचार दिधला न वचे. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढते होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. जे राजे महाराजे खूप होऊन गेले, पण त्यांच्याकडनं मुक्ती प्राप्त होणार हे या ठिकाणी. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णन. म्हणून संतांचं वर्णन कशा शब्दात वर्णू हा समर्थांना सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडला. जे त्रैलोक्याहूनही वेगळे, जे वेद सुतीशी नाकळे, त्याची जयाचे निवळे, परब्रह्म अंतरी. संत कसे बघा, त्रैलोक्यान वेगळे आहेत, वेदसुतीला सुद्धा समजत नाही, परंतु मनुष्याला मात्र समजत. ऐसा संतांचा महिमा, बोली जे तितुकी उनी उपमा, जयाचिनी मुख्य परमात्मा प्रगट होय. या ठिकाणी 5वा समास संपतो. संतांच्या वर्णामध्ये त्यांनी संतांना सांगितले समाधी काय, तर धर्मक्षेत्राचं पवित्र स्थान आहे, समाधीचं मंदिर आहे, जीवनाचं सार्थकता आहे, विवेकाचं भांडार आहे, सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणारे आहे. मग अशा संतांचं वर्णन मी कितीही केलं, जितकं बोलल ते कमीच आहे, असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून सद्गुरूबरोबर संत सुद्धा आपल्या जीवनामध्ये तितकेच महत्त्वाचे आहे. कारण काय केले, संतांनी धर्माची जागृती केली. संतांच्यामुळे आपल्याला धर्म समजू लागला, धर्म काय आहे. आज आपण मोठ्या भक्तिभावाने वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा करतो, तेव्हा या तीर्थयात्रेमध्ये अनेक संतांची मंदिर ठिकाणी आहे, तिथे जात. पण जाताना त्या संतांचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहीत असला तर आपली भावजागृती अजून चांगली होऊ शकते. म्हणजे त्यांचा महिमा आपल्याला आधी माहिती असला पाहिजे. आणि काही ठिकाणी आता या तीर्थयात्रांकडं थोडंसं बाजाराचं स्वरूप आल्यामुळे आपलं पण बाह्य दृष्टिकोनातूनच पाहण्याचं भाग झालेलं, पण त्यातली खरी जीच आध्यात्मिकता आहे ती आध्यात्मिकता मात्र आपल्याला समजून घेता आली पाहिजे. जर ही आध्यात्मिकता आपल्याला समजून घेता आली तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. मग हे सार्थक कसं करायचं, हा दासबोध श्रवणाचं फळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. असं संत हे आपल्या जीवनात आलेलं अलौकिकाचं दान आहे असं आपण समजू शकतो. कारण जे परब्रह्म आहे त्याचं दृश्य स्वरूप म्हणजे संत आहे. संतांकडे पाहिलं की आपल्याला परब्रह्माची आठवण झाली पाहिजे. मग असे संत कलियुगामध्ये फार थोडे आहेत. आपल्यावर गुरूंची कृपा असेल तर आपल्याला त्या संतांकडे जाण्याची बुद्धी प्राप्त होते, किंवा त्या संतांचं दर्शन होतं, त्यांचा सहवास मिळतो, संत संग मिळतो. मग अशा ह्या संत संघासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर प्राप्ती करायची असेल तर निश्चित काहीतरी करावं लागतं. मग संत आपल्या जीवनामध्ये यावे असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर संत कृपेला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं आपण आचरण केलं पाहिजे. मग हे आचरण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, तर हे आचरण आपल्याला आपल्या जीवनाच्या सार्थकतेकडे घेऊन जाणार. मग आता आपल्याला सद्गुरू 6व्या समासामध्ये कशाचं स्तवन करायला सांगतात, तर आता इथं श्रोत्यांचं स्तवन आलेलं आहे 6व्या समासामध्ये. बघा, म्हणजे गणेशाचं झालं, शारदा मातेचं, सरस्वती मातेचं, सद्गुरूंचं स्तवन झालं, संतांचं स्तवन झालं, आणि श्रोत्यांचं सुद्धा श्रवण आहे. श्रोत्यांचं श्रवण का महत्त्वाचं असेल, तर ऐकण्याने आपल्या क्रिया बदलतात, म्हणून श्रोते सुद्धा महत्त्वाचे. इथे मी तुम्हाला बोलतो, आपल्याकडे जे 30 लोक बसले हे जर नसतील तर हे मी बोलू शकणार नाही, म्हणजे तुमच्यापर्यंत हे विचार पोहोचू शकणार नाही. मी वाचू शकतो, माझं एकट्याचं होईल, पण श्रोत्यांचं त्याच्यासुद्धा समर्थांनी श्रोत्यांचं सुद्धा वंदन केलेलं आहे. श्रीराम आता बंधू श्रोते जन, भक्तज्ञानी संत जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. श्रोते कसे असावे त्याचं उदाहरण सांगितले. श्रोते कसे असावेत, त्यांच्यामध्ये भक्ती असावी, ज्ञान असावी, संत सज्जनांशी राहण्याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये विरक्ती असावी, आणि योगीजनांचे गुण आहेत अशा गुणसंपन्नाने आणि ते सत्य विचाराने चालणारे असावे. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरावर नाना शब्द रत्नांचे.
जे नाना अर्थवृत्तांचे भोगते, जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चय पुरुष, ज्याची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसिले जैसे. की हे ऋषींची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचिने सभा मंडळी परमशोभा. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. म्हणजे बघा, सद्गुरू सुद्धा जर वरच्या पातळीचा असेल तर वक्त्याला सुद्धा वरच्या पातळीने सांगता येतं. दोन्ही एक समान पातळीला आले पाहिजेत असं समर्थांना वाटतं. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समार ब्रह्मांड नये, जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञान, ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थमाशी लक्षले मने जयांच्या. जे जे काही आठवावे, ते ते तयाशी पुरवी ठावे, ते ते काय अनुवादावे, ज्ञातेपणे करुणी. बघा, श्रोत्यांच्या वर्णनामध्ये सुद्धा आता श्रोत्यांचं महत्व बघा, की ग्रंथकारांनी जे सांगितलं की श्रोते तुमच्याकडे असतील आणि ते उच्च पातळीचे असतील, समजून घेण्याचे, म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आपण उच्च पातळी म्हणजे समजून घेण्याची उच्च पातळी असेल तर जे काही आहे ते श्रवणातून पूर्णत्वाकडे जाण्याची बुद्धी आपल्याला वक्त्याला आणि श्रोत्याला दोघांनाही प्राप्त होती. मग ते कसे आहेत? एक 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 सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर. ज्याच्याकडे सत्वगुण मोठ्या प्रमाणात आहे, ज्याच्याकडे बुद्धी चांगल्या प्रमाणात आहे, अशा सगळ्यांचं वर्णन या ठिकाणी आले. असं श्रोत्यांना सुद्धा त्यांनी स्तवन केलेलं आहे. आणि मग या श्रवणातून त्यांनी त्यांची म्हणजे श्रोत्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मग त्याच्यासाठी जे जे आठवावं ते त्याला जर आधी समजत असेल तर काय काय समजून घेतलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आहे. मी आपल्या डोळ्याखालून काय काय गेले ते पवित्र आहेत. वैश्वानर आहे. वैश्वानर म्हणजे आपल्या जठराग्नीला म्हणतो आपण वैश्वानर. हा जसा स्फुरतो तसं अन्नाचं पचन जर चांगलं होतं तसं ह्या सृष्टीतला वैश्वानर आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो. मग परंतु जे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक, भाग्य पुरुष काय एक सेविती नाही. सर्वात महत्त्वाचा गुण श्रोत्याचा आहे, त्याच्याकडे गुणग्राहकता असली पाहिजे. जे चांगलं आहे ते घेण्याचा सातत्याने प्रयत्न आपल्याकडनं घडला पाहिजे. सदा सेविती दिव्यांनी, पालटा कारणे अवेट अन्य, तैसेची माझी वचने पराकृते. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. म्हणजे ईश्वराचा विचार कोठे पूजू नये असा विचार सुद्धा मनात आणूच नये. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेचे नाही. म्हणजे आपल्या भावतीनुसार आपण परमेश्वर पूजला, पण कुठला? निर्गुण. सगुणाकडून आपल्याला निर्गुणाकडे जायचे, पण पूजू नये हा विचार कोठेची नाही. पण देवाला पूजू नये हा विचार कुठेच नाहीये. दुर्दैवाने आताच्या काळात काही नास्तिक निर्माण झाले, तो भाग सोडून द्या. पण देवाचा विचार पूजू नये असं कुठेही नाही. आणि पुढे काय म्हणतात? तैसा मी एक वाघ दुर्बळ, सोते परमेश्वराची केवळ, याची पूजा वाचा बरळ करू पाय. समर्थ आपलं कमी पण सांगतात की मी अल्पबुद्धीचा आहे, पण माझ्याकडे बसलेले श्रोते मात्र खूप श्रेष्ठ आहे. ते परमेश्वराच्या स्वरूप आहे. मग कसं सांगितलं? व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही. स्वतःविषयी समर्थ म्हणतात की माझ्याकडे एवढं चातुर्य नाही, पण मी माझ्या बुद्धीला येईल तसं तुम्हाला सांगणार. आणि साधनेने पुढे काय सांगितलं? व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. सर्वसामान्य व्यक्तीचं वर्ण आहे. मग साधकाकडे काय असलं पाहिजे? भक्ती ज्ञान वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. मग संतत्वाच्या पायरीकडे जाण्याचा आपला मार्ग रिकामा होईल. मग हे संतत्व आपल्याला पाहिजे असेल तर भक्ती ज्ञान वैराग्य आलं पाहिजे, चातुर्य मिळवलं पाहिजे. कुठलीही विपत्तीची स्थिती निर्माण झाली तर मन शांत ठेवता आलं पाहिजे. ऐसा माझा वाघ विल्वास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. तुम्ही श्रोते सर्वश्रेष्ठ असाल, माझी अल्पबुद्धी आहे तरी मी तुमच्याशी सलगी करण्याचा, मनापासून सांगण्याचा प्रयत्न करतो. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ असे त्याच्या अंगी, तुम्ही संतांचा सलगी म्हणून कळतो.
माझ्याकडे बुद्धी कमी आहे, मूर्खता आहे, तरी पण माझ्याकडे सामर्थ्य असं आहे की त्या सामर्थ्याद्वारे मी संतांची सलगी म्हणजे जवळीक करू शकतो. म्हणून मी ते करतो. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिली निशंक तयापुढे खेळती. म्हणजे आपण जर वाघ सिंह समोर आले तर घाबरतो, आपण भयचकित होतो, पण त्यांचीच पिल्लं मात्र निर्भयपणे त्या वाघ सिंहाच्या समोर खेळतात. किती समर्पक उदाहरण आहे बघा. तयापुढे तैसा मी संताचा अंकित, तुम्हा संतापाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. म्हणजे आपल्याला सांगतो की श्रोते, त्या वाघ सिंहाच्या पिलाप्रमाणे मी आहे तुमच्या समोर. तुम्ही मला सांभाळून घ्या. मी जे जे सांगतो ते हेच मी पण तुम्हाला सांगतो. माझ्या बुद्धीप्रमाणे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे मीही शिकण्यासाठीच पुन्हा माझ्या सुदैवाने साधारण 25 वर्षापूर्वी हा दासबोध माझ्या जीवनामध्ये आला आणि मग आध्यात्मिक जीवनाला सुरुवात झाली. समर्थ सज्जन मंडळाच्या गळातर्फे त्यांच्या परीक्षा ज्या होत्या त्या तीनही परीक्षा मी दिल्या. काही काळ त्या मंडळात परीक्षक म्हणूनही काम केलं. असा ह्या दासबोध अभ्यास म्हणून केला, मोठेपणा सांगत नाही. तर अभ्यास म्हणून झाल्यामुळं आता जेवढं माहिती होतं तेवढं तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. आपलेची बोले वाऊगे, त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे. समर्थ बघा प्रार्थना करते, मी सांगतोय पण त्यात काही जर न्यून म्हणजे कमीपणा असेल तर तो समजून घ्या माझ्याकडे, अशी मीही प्रार्थना करतो. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेचे करी मन, तैसे तुम्ही सत्तजन मायबाप विश्वाचे. माझा आशय जाणूनच जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेशी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. समर्थ स्वतःला नेहमी दास म्हणून घ्यायचे आणि मग पुढे लोक त्यांना रामाची भक्ती करतात म्हणून रामाचा दास म्हणजे रामाचा सेवक असे ते रामदास झाले. मग असा हा 6व्या समासामध्ये त्यांनी श्रोत्यांचं स्तवन केलं आणि मग 7व्या समासामध्ये कवीश्वर स्तवन आलेलं आहे. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. मग हे कवीश्वर काय आहे तर देवाचे अवतार ते सांगतात की हे सरस्वतीचे निजस्थान, की नाना कळी नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. आता संत महंत योगी ऋषी यांच्याविषयीचं हे स्तवन आहे. मग संत कसे आहेत त्यांनी पुन्हा या ठिकाणी की पहिल्या अगोदरचा संतांच्या नावाने केला आणि हा ऋषींच्या नावाने कवीश्वर नावाचा समाज आपल्याकडे आला. मग माणसांमध्ये प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप होण्याची पात्रता आहे आपल्यामध्ये, ती पात्र. मग हे ध्येय आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्यामध्ये असलेली प्रतिभा नावाची जी शक्ती आहे त्याला कवीश्वर असं म्हणतात. संत आणि कवींच्या अंतःकरणात जी प्रतिभा असते ती सर्वसामान्य व्यक्तीच्या सुद्धा असते, फक्त ती त्याला व्यक्त करता येत नाही. मग ह्या अंतःकरणातल्या सुप्त प्रतिभेला आपल्याला या साधनेद्वारे जागृत करण्यासाठी या कवीश्वराचं स्तवन सुद्धा या 7व्या समासामध्ये आपल्याला आलेलं दिसतं की हे पुरुषार्थाचे वैभव, हे जगदेश्वराचे महत्व, नाना लागवे सत्क्रिस्तव निर्माण कवी, की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तीचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले, अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी ओळली स्वतीयाशी, की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भारू, नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले, की हा परलोकीचा निज स्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथ. बघा आपल्या प्रतिभेचा सुद्धा आपल्याला वर्ग नाना परमार्थाचा नानियांचा परमार्थ रूपास आला. मग आपला परमार्थ जर रूपास यावा असेल तर आपल्यातल्या प्रतिभेला सुद्धा आपल्याला जागृत करायला पाहिजे. गुरूंच्या कृपेने हे घडतं की हे निरंजनाची खून, की हे निर्गुणाचे ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण, ते हे कवी. कवीश्वराचं स्तवन करताना कवीश्वर कसा आहे जीवनामध्ये त्याचं वर्णन आहे की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे. म्हणजे ज्या ज्या ग्रंथाचं मी स्तवन करीन त्याच्यात ती प्रतिभा माझ्यामध्ये जागृत होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असले पाहिजे. कवी मुमुक्षकाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धीचे साधन समाधान,
निश्चयात्मक. कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजय, कवी धार्मिकाचा विनय विनय करते. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नावना स्वधर्म रक्षण ते हे कवी. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. आपल्यातली प्रतिभा जागृत झाल्यानंतर आपल्याकडनं काय काय घडू शकतं हे सगळं वर्णन याच्यामध्ये येतं. त्याला समर्थ कवी रूपाने म्हणतात. नाना साधनाचे मूळ, कवी नानांचे प्रयत्न फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचेनी प्रसाद. अशा प्रतिवंतवंत लोकांकडूनच असं साहित्य म्हणजे अध्यात्माचं साहित्य निर्माण होतं. आधी कवींचा वाघविलास, तरी मग श्रवणी तू बळे रस, कवी चेतनी मती प्रकाश कवित्वास होय. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्य पंथांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदाभेद पद त्रास करते. कवी सृष्टीचा अलंकार, कवी सृष्टीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. प्रतिभावंत लोक कसे असतात त्याचं सगळं वर्णन या ठिकाणी येतं. मग आपल्यामध्ये कोणती प्रतिभा आहे, कोणता चांगला भाग माझ्या जीवनात आहे की तो मी उत्कर्षाकडे घेऊन जातो. मग कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. कवी कसे त्याचं वर्णन, कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिते. म्हणजे प्रतिभावंत लोक काव्यात्मक किंवा गद्यात्मक दोन्ही आहेत त्याच्यात, लेखक आणि कवी. नास्ता कवीचा व्यापार, तरी कैसा असता जगोद्गार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टी. बघा, वेगवेगळं साहित्य संतांचं कुणीतरी प्रतिभावंतांनी निर्माण केलं म्हणून आज आपण त्याचा अभ्यास करू शकतो. हे नसते तर, म्हणून यांचं सुद्धा स्तवन या ठिकाणी. स्तवन म्हणजे काय, तर त्याच्या कीर्तीचं गायन करणे. मग असं सगळं आहे तर हे कवी वाखाणणे. नाना कवीचा व्यापार, तरी कैसा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीचे. म्हणजे प्रतिभावंत लोक हे सृष्टीला आधारच आहेत या ठिकाणी. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवी ईश्वरविन तो नाही, कवीपासून सर्व ही सर्वज्ञता. आपल्यामध्ये ही सर्वत्व आणायची तर आपली दृष्टी त्या दृष्टीने अध्यात्माच्या दृष्टीने विकसित केली पाहिजे. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी. पूर्वी काव्य होती केली, तरीच व्युत्पत्ती झाली, तेने पडिताची अंगी बांधली परम योग्यता. ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार. म्हणजे पूर्वी होते, आता आहेत आणि पुढे सुद्धा होणार आहे. अशा लोकांमुळे अध्यात्म पुढे पुढे चालू राहणार. मग ह्या विवेकातून काय शिकायचं आपल्याला, आणि समर्थ म्हणतं माझं नमन त्याच्याशी. नाना चातुर्याची मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्याच्या मुखी. हे वेदश्रुतीचं वर्णन ह्या प्रतिवंतवंत लोकांच्या लेखणीतून मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं. मग परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. की हे विवेकनिशीची भांडारे प्रगट झाली मनुष्यकारे, नाना वस्तूचे विचारे कोंदाटले हे. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उने, लाधले पूर्ण संचिताच्या गुणे विश्वजनाशी. की हे सुखाशी तारुण्याचे लोटली, आक्षे आनंद उतटली, विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग्य स्थिती, ना तरी भक्तीची फलश्रुती फळास आली. प्रतिभावंताचं वर्णन किती शब्दांनी केलेले आहे. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहुनी वाढ, ब्रह्मांड रचनेहुनी जाड, कवी प्रबंध रचना, आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. अशा प्रतिभावंत सर्व संतांना, लेखकांना, गुरूंना, कवींना समर्थ सातव्या समासामध्ये साष्टांग भावे दंडवत घालून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. मग आठव्यामध्ये आलेले आहे सभास्तव. आज आपण 6:30 पर्यंत घेणार आहोत, शनिवार आहे म्हणून, आणि उद्याची एक वेगळी सूचना आहे ती नंतर सांग.
मग 8व्या याच्यामध्ये सभास्तवन म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी सार्व, आता ही आपली सभाच आहे, सभेच्या ठिकाणी आपलं वर्तन कसं हवं. आता आपण एकमेकांच्या समोर नाही, पण जेव्हा समक्ष असू तेव्हा सभास्तवनामध्ये कसं असं. श्रीराम आता बंधू सकळ सभा म्हणजे सर्व जनाला आहे, ज्या सभेशी मुक्ती सुलभा जेथे स्वयं जगदीशा तिष्ठतो घरे. मग श्लोक आहे, नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. मग हा श्लोक भगवद्गीतेमध्ये पाहिला, नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रवी, मद भक्त यत्र गायंती तत्र तत्र तिष्ठामी. नारदांचं हे स्तवन आहे की त्यांनी सांगितलं की मी कुठे असतो. भगवंत सांगतात, म्हणजे भगवान विष्णू सांगतात, मी कुठे असतो, तर मी वैकुंठात राहत नाही, मी योगियांच्या हृदयात पण नाही, पण जिथे माझे भक्त माझं कीर्तन करतात, गुणाचं कीर्तन, तिथे तिथे मी तिष्ठत उभा राहतो, असे भगवान विष्णू नारदांशी संवाद करतात. कारण नारद त्रिलोकात भ्रमण करायचे आपल्याला माहिती. मग अशा सभेचं वर्णन, या कारणे सभा श्रेष्ठ. सभा श्रेष्ठ काय आहे, तर जिथे जिथे भक्त एकत्र येतात, देवाचं कीर्तन करतात, म्हणजे त्याच्या स्वरूपाचं गुणाचं गुणगान गातात, ती सभा. भक्त गाती ते वैकुंठ, नाम घोषे घडाघड, जय जयकारे गर्जती. सभास्तवनामध्ये त्यांनी सांगितले, प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर परमेश्वराचे गुणानुगुणवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद मंथन, जेथे ज्या ठिकाणी परमेश्वराच्या गुणाचं वर्णन होतं, त्याच्या गुणाचं निरूपण होतं, अध्यात्म विद्येमध्ये भेदाभेदाचं मंथन जे ठिकाणी होतं, त्या ठिकाणी भगवंत असतात. नाना समाधाने तृप्ती, नाना आशांका निवृत्ती, चित्ती बैसेची ध्यानमूर्ती वाघविलासी. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सकोल सात्विक, रम्य रसाळ गायक निष्ठावंत. भक्त कसे असतात, प्रेमळ भाविक असतात, सखोल असतात, सभ्य असतात, सात्विक असतात, आणि गायन त्यांची वाणी सुद्धा रसाळ असते, आणि ते निष्ठावंत असतात. मग ही निष्ठावंतता जर आपल्याला आपल्यामध्ये घ्यायची असेल, तर आपणही या सभेच्या ठिकाणी त्याप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. कर्मशील, आचारशील, दानशील, धर्मशील, सुचिस्मित, पुण्यशील, अंतरशुद्ध, कृपाळ. आपलं अंतर अतिशय शुद्ध असलं पाहिजे, समाधान. योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तामस, विरक्त निस्पृह बहुवस आरण्यवासी, दंडधारी जटाधारी, नाथपंथी मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर. भगवंताच्या वर्णाचं जर वर्णन केलं तर सभेच्या ठिकाणी भगवंताचं होतं, पुनश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारखे. या सर्व गुणांचं वर्णन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे. मग हे अस्तित्व कसं आहे, तर सिद्ध, साधू आणि साधक, मंत्र यंत्र शोधक, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही, असे सगळे एकत्र आलेले आहेत. ते संत, सज्जन, विद्वजन, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, प्रबुद्ध, सर्वज्ञ, समाधान विमळ करते. योगी, व्युत्पन्न, ऋषेश्वर, धूर्त, तार्किक, कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासी, सर्व प्रकारचे स्रोते एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पंडित आणि पुराणिक, विद्वांसात आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी, महाभाले, महाश्रुती, याज्ञिक आणि अग्नहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते. भूत, भविष्य, वर्तमान, जयाशी त्रिकाळाचे ज्ञान, बहुश्रुत, निराभिमान, निरापेक्ष, शांती, क्षमा, दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध, ज्ञानमिळ, ईश्वरी पुरुष. सभेच्या स्थानी असणारा श्रोतृवर्ग कसा कसा असू शकतो याची वक्त्याला जाणीव असावी, हे ठिकाणी म्हणून सभेचं स्तवन केलं. ऐसे जे का सभानायक, जेथे नित्यानित्य विवेक, त्याचा महिमा अलौकिक, म्हणून काय वर्णावा. मग श्रोत्यांनी सुद्धा हा महिमा जसा लक्षात ठेवा तसा वक्त्यांनी सुद्धा ठेवावा, हे सुद्धा सांगितले. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, जेथे जनाशी तरुणोपाय सहजची होय, उत्तम गुणाची मंडळी, सत्वधीर सत्वागळी, नित्य सुखाची नवाळी, जेथे वसे विद्यापात्रे, कळापात्रे, विशेष गुणाची सत्पात्रे, भगवंताची प्रीतीपात्रे मिळाली जेथे. सभेच्या ठिकाणी काय काय असू शकतं त्या सभास्तवनाचा, प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंच आणि परमार्थी, ग्रस्त आणि वानप्रस्थी, संन्यासी, म्हणजे सभेच्या ठिकाणी सर्व असू शकतात. प्रवृत्ती म्हणजे उत्पन्न मिळवणारी, निवृत्ती म्हणजे निवृत्तीच्या मार्गाची, प्रपंच आणि परमार्थी,
संसारवाले आणि परमार्थाच्या मार्ग, ग्रहस्थाश्रमी आहे, वानप्रस्थाश्रमामध्ये आहे आणि संन्यासी पण आहे. सगळ्या प्रकारचे श्रोते तिथे. वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्री अधिक सकळ, अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी. मग तिथे सगळे आहेत, वृद्ध आहेत, तरुण आहेत, लहान बालकं आहेत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत. पण यांचा सगळ्यांचा उद्देश मात्र एक आहे, परमार्थाच्या साधनाची प्राप्तीसाठी काय करायचं, आपल्या अंतर्यामी कसं ठसवायचं. ऐशे परमेश्वर जन त्यासी माझे अभिवंदन, जयाचिनी समाधान अकस्मात वाणी. ऐसे सबियाचा गजर तेथे माझा नमस्कार, जेथे निरंतर कीर्तन भगवंताचे. मग सभा कोणती आहे, तर कीर्तनाची आहे, हे लक्षात ठेवायचं. अशाच सभेला मी जाणार जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती. ऐसा निश्चय बहुता ग्रंथी, मंत बोलिले कलो कीर्तन वरिष्ठ. जेथे होय ही सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती. म्हणजे सभेच्या ठिकाणी जर आपण भगवंताच्या गुणाचं कीर्तन जर करत राहिलो, तर त्या कीर्तनातून आपले संदेह मावळतात आणि अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी ह्याचं श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे, असं समर्थ आपल्याला प्रतिपादन करून आग्रहाने सांगतात. असे 8 समास आपण या ठिकाणी पूर्ण केले आणि समर्थांच्या कृपेने आज ते पूर्ण झाले. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळेल, थोडा सारांश जर बघितला आपण, तर साधनेच्या मार्गावर चालताना गणेशाचा शरणागती आहे, सरस्वतीची शरणागती आहे, सद्गुरूंची शरणागती आहे, संतांची शरणागती आहे, नंतर श्रोत्यांची शरणागती आहे आणि श्रोतेलाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकत्र येऊन सादर करता अशा सभेच्या ठिकाणाची सुद्धा शरणागती. मग एखाद्याला वक्ता म्हणून समाजाला सांगायचं तर हे गुण त्याच्याकडे असले पाहिजे, म्हणजे ते प्रत्येकातच असले पाहिजे. आपण 4 लोकांना एकत्र करून सांगतो ती आपली सभा आहे, एखाद्याला एकत्र करून सांगतो ती आपली सभा आहे. म्हणून याचं सगळं संवाद केलेला आहे आणि या ठिकाणी 8 समाज पूर्ण झाले. खऱ्या अर्थाने परमार्थाचं स्तवन सुरू होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने साधनेच्या मार्गावर आपण कसं चालावं, त्याच्या पाठीमागच्या ह्या 8 गोष्टी का महत्त्वाच्या आहेत याचं समर्थांनी आपल्याला प्रतिपादन केलं. असं समर्थांच्या चरणी आपण ही सगळी सेवा आपण अर्पण करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. तर उद्या रविवार असल्यामुळे आपण थोडा जास्त वेळ आणि थोडं लवकर घेणार आहोत. तर कोणाचा काही आधी आक्षेप असेल तर सांगा थोडासा, जेणेकरून शेवटच्या काळामध्ये धावपळ नव्हता उरकल्यासारखं नाही होणार आपण. कारण आता शनिवार आणि सोमवार हे उपवासाचे दिवस सुरू आहेत श्रावण महिन्याचे, याचंही आपल्याला लक्ष ठेवायचं. म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला थोडा वेळ मिळेल, थोडं जास्त श्रवण होईल आणि आपली कुठलीही धावपळ नव्हता हे आपलं सगळं उरकेल. तर असा विचार आहे की 4:30 ते 6 असं घेण्याचा उद्याचा विचार आहे. हे थोडंसं आपलं शांततेने, कारण आता खऱ्या अर्थाने आपलं परमार्थ स्तवन सुरू होणार आहे आणि मग परमार्थामध्ये सगळ्या वागण्याच्या क्रिया आणि याचा सगळा आपला अभ्यास होणार आहे. तर उद्याची सूचना असेल साधारण 4:30ची. जे आज नाहीत आपल्या परिचयातले त्यांना सांगू शकता, अन्य कोणालाही सहभागी व्हायचं असेल ते होऊ शकतात आणि आपल्याला परमार्थाच्या मार्गातून आपल्या जीवनाचं सार्थक करायचं एवढा एक उद्देश आहे. आता हे जेव्हा मी तुम्हाला सांगतो हे मी माझ्याही मनाला सांगतो, ही काय माझ्या प्रत्येक याच्यातली भावना असते, त्यामुळे माझ्या मनाची उजळणी त्याच्यातून होत असते. ह्या पावलावर पाऊल आपल्याला पुढे ठेवून जायचं, म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं. तर खऱ्या अर्थाने समर्थ अध्यात्मामध्ये असल्यामुळे परमार्थ स्तवनातून सुरू होताना जेव्हा आपण पहिलं दशक पूर्ण करणार त्याचा समाज पूर्ण होणार आणि मग पुढे आपल्याला मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं हा सगळा पुढच्या दशकामध्ये येणारा भाग असणार आहे. म्हणून स्तवन आपण जरा थोडंसं काय म्हणूया फास्ट घेतलं असं. मग स्तवनामध्ये लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट का महत्त्वाची आहे तुमच्या जीवनामधली हे आपल्याला सांगितलेलं आहे. की प्रथमतः कुठल्याही अध्यात्मावर चालायचं असेल तर त्याच्यातला आदी देवाला शरण गेलं पाहिजे. मग पहिला गणेश आहे, आपली कुलदैवता आहे, यांना आपण शरण गेलं पाहिजे आणि मग पुढं सगळं जे जे स्तवन सांगितलं त्या प्रत्येकाच्या स्तवनामध्ये आपण शरणागती असली असो. अशी आपण ही सर्व दासबोधाची केलेली साधना सर्वांनी समर्थांच्या चरणी अर्पण करूया. याच ठिकाणी थांबूया. पुंडलिकावर हृदय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी की जय, सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्या 4:30 वाजता.
हरी हरी गुरुजी, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत. हरि ओम.